तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की या ठिकाणी खूप दिवसापासून आपण सोलरचा पण व्हिडिओ नाही बनवला, तर सोलरचा पण व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आहेच. थोडं सोलरविषयी पण थोडीफार माहिती आहेच या ठिकाणी. तर या ठिकाणी आपण पाहू शकता की आपली जी विहीर आहे तिला आपण कड्यावरती पाणी मारण्यासाठी कशा प्रकारे स्प्रिंकलर आथरलेला आहे व स्प्रिंकलर मोटरवरती जास्त दाब पण येऊ नये यासाठी पण एक आपण युक्ती केलेली आहे, ती पाहू शकता तुम्ही. या ठिकाणी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व काही सांगणार आहे. तर या ठिकाणी पाहू शकता, एक आपले हे स्प्रिंकलर आहे व या ठिकाणी एक स्प्रिंकलर आहे, असे दोन स्प्रिंकलर आहेत. व या ठिकाणी आपण वाटी न बसवता या ठिकाणी याला धामण जो पाईप आहे तो या ठिकाणी लावलेला आहे. या ठिकाणी पाहू शकता, हा जो पाईप आहे व धामण पाईप आहे व समोरून एल्बो वगैरे लावलेला आहे याला. कारण की वाटी जर लावली आपण तर दोन स्प्रिंकलर असल्यामुळे मोटरवर जास्त दाब पडेल व पाईप वगैरे निसटण्याचे समस्या येऊ शकते. यामुळे या ठिकाणी धामण पाईप जो आहे तो लावलेला आहे, जेणेकरून पाणी जे आहे ते लिकेज पण झालं पाहिजे व मोटरवर दाब पण नाही आला पाहिजे. तर आपण या अशा प्रकारे गोल वगैरे पाईप केलेलं आहे. या ठिकाणी बांधलेलं आहे, या ठिकाणी एका जाग्यावर, त्या ठिकाणी एका जाग्यावर व त्या ठिकाणी असं बांधलेलं आहे व या ठिकाणी बांधलेलं आहे. तर विहीर वगैरे आपण 5-6 दिवस झाले विहीर बांधून कंप्लीट वगैरे झालेली आहे आपली. तर या ठिकाणी आपलं सोलर जे आहे त्यात या ठिकाणी ठेवलेलं आहे आपण. आपलं जे हे सोलर आहे हे GKचं आहे, 3 HP सोलर आहे. मोटरचं जे हेड आहे ते 30चं हेड आहे. या ठिकाणी तुम्हाला जरी आथरायचं असेल तर सोलर या ठिकाणी अशा पाट्या वगैरे आथरून घ्या, कारण की एक जरी पाटी उलटी सुलटी झाली तर तुम्हाला सर्व पाट्या बदलून लावाव्या लागतील. पाटी उलटी सुलटी झाली तर ते पुढे चालून आपल्यालाच परेशानी होती, कारण की मोटर लागणार नाही. प्लस मायनसचं कनेक्शन वगैरे पाहावं लागतं. या ठिकाणी आपलं स्टार्टर जे आहे ते आहे, या ठिकाणी पाहू शकता GK एनर्जी. तर आपण या ठिकाणी मोटर लावलेली आहे, तर काही वेळात पाणी येईल. तर मित्रांनो, तुम्ही आपले व्हिडिओ कुठून पाहतात हे कमेंट करून नक्की सांगा व चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करून टाका व आपले 1000 सबस्क्रायबर लवकरात लवकर पूर्ण करा. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सोलरचे जेव्हा आपण व्हिडिओ बनवायचो तेव्हाच मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले की मी 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले की मी तुम्हाला सरप्राईज जे आहे ते आपलं दाखवणार आहे. तर जेवढ्या लवकर तुम्ही आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण कराल तेवढ्या लवकर मी तुम्हाला ते सरप्राईज दाखवणार आहे. तर या ठिकाणी पाहू शकता, मोटरला जी आहे ती चालू झालेली आहे. या ठिकाणी पाणी जात आहे व या ठिकाणी 2 स्प्रिंकलर जे आहे ते पूर्ण विहीर कव्हर करीत आहेत. या इथून पाणी जाण्यामुळे मोटरवर जो आहे तो दाब येणार नाही. आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व कोणत्या मुद्द्यावर व्हिडिओ बनवत जाऊ हे पण सांगा. तर चला आपण या ठिकाणी मोटर जे आहे ते बंद करून टाकू. या ठिकाणी 3चं जे सोलर आहे त्याला 6 पाट्या येतात. या ठिकाणी याचं बटन आहे. मोटर जी आहे ती आपण बंद केलेली आहे. तर मित्रांनो, जाता एवढंच सांगेल की प्लीज सबस्क्राईब करून टाका. जेवढ्या लवकर आपल्या चॅनलवर सबस्क्रायबर पूर्ण होतील तेवढ्या लवकर आपल्याला व्हिडिओ बनवायला म्हणजे इंटरेस्ट वाढेल. कारण की व्ह्यूज न येणे हे आतापर्यंत माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण व्हायला हवे होते, कारण की काही व्हिडिओवर माझ्या जो मी दिवसापूर्वी हिंदीमध्ये वगैरे व्हिडिओ जो टाकला होता तो कॅमेरा पुढं बोलायचं म्हणलं की थोडंफार कोणाचं पण चुकत असतं.
तर ते ॲडजस्ट करून घ्यायला पाहिजे तुम्ही. व यानंतर का खूप जणांच्या कमेंट आल्या की दादा मराठीमध्ये व्हिडिओ बनत जा. तर मी ठीक आहे म्हणलं, मराठीतच आपले व्हिडिओ बनत जाऊ. तर 30,000 व्ह्यूज येऊन देखील आपल्याला 1,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले नाही. काही काही व्हिडिओवर माझ्या 21,000 व्ह्यू आहेत. काही काही व्हिडिओवर 25,000 व्ह्यू आहेत. काही काही व्हिडिओवर 30,000 व्ह्यू आहेत. जे सोलरचे जे व्हिडिओ आहेत ते आपले खूप व्हायरल झालेले आहेत. त्यामुळे असे ट्रॅक्टरचे वगैरे व्लॉगचे एवढे काही व्हायरल झाले नाहीत. तर जेवढे होतील तेवढे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की 1,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले की आपलं चॅनल जे आहे ते मोनोटाईज वगैरे होईल. तर ते झाल्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल की कशाप्रकारे काय काय होतं 1,000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्याच्यानंतर वगैरे. त्याचा व्हिडिओ पण आपण बनवू. तर लवकरात लवकर आपला सबस्क्रायबर पूर्ण करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.